अचानक आपल्याला इथे बोलवावं लागलं तरी सुद्धा एवढ्या सकाळी आपण आलात त्याबद्दल आपण सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो। आजची पत्रकार परिषद ही प्रामुख्यानं ऊसाच्या संदर्भातली आहे आणि साखर उद्योगाच्या संदर्भातली आहे। आणि ह्याचं पहिलं स्टेटमेंट मला या ठिकाणी द्यायचं आहे की ऊस उत्पादकांना न्याय देणाऱ्या मोदी सरकारनं पुन्हा शेतकऱ्यांनी संधी द्यावी, हे आजच्या पत्रकार परिषदेमधलं आमचं प्रमुख वाक्य आहे। हे सांगण्याचं कारण एक असं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये आणि विशेषतः गेल्या 5 वर्षामध्ये केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा नव्यानं सहकार मंत्रालय स्थापन केलं आणि माननीय अमित भाई शाह साहेबांनी या देशाचे पहिले सहकारिता मंत्री त्यांनी ह्या विभागाचा पदभार स्वीकारला आणि तेव्हापासून जवळजवळ 54 महत्त्वाचे निर्णय, धोरणात्मक निर्णय की ज्याचा दूरगामी चांगला परिणाम सहकारामध्ये आणि विशेषतः साखर उद्योगामध्ये होईल या प्रकारचा निर्णय झाला। आणि त्यातलं प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर गेल्या 5 वर्षामध्ये 4 वेळा आपण FRP वाढवलेली, म्हणजे शेतकऱ्यांच्या ऊसाचा दर हा गेल्या 5 वर्षामध्ये 4 वेळा FRP वाढवली आणि जवळजवळ 550 ते 600 रुपये प्रति टन या शेतकऱ्यांच्या ऊसाचे हमीभाव, FRP म्हणजे हमीभाव, हा वाढवून देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फायदा या देशातल्या 5 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना झाला। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा FRP वाढवत असताना MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस ही सुद्धा पहिल्यांदा ह्या कायद्याचा वापर झाला आणि 3100 रुपये ही मिनिमम सपोर्ट प्राइस, ज्याला आपण MSP म्हणतो, ही जाहीर केली, नोटिफिकेशन काढलं आणि त्याचा फायदा असा झाला की 3100 रुपयाच्या आत कुणीही साखर विकू शकणार नाही। त्यामुळे साखरेचं मार्केट स्टेबल झालं आणि साखर कारखानदारी जी आर्थिक अडचणी द्यायची त्याला त्याचा एक फायदा झाला। आता आचारसंहिता असल्यामुळं, कारण 4 वेळा FRP वाढवली तर साहजिकच MSP सुद्धा वाढली पाहिजे, परंतु आता त्याबद्दल अधिक भाष्य करता येणार नाही कारण कोड ऑफ कंडक्ट आहे, आचारसंहिता आहे। तर ह्याचा फायदा फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना झाला। तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आपल्यालाही माहिती पण पुन्हा सांगतो की इन्कम टॅक्सचा 28 वर्षाचा प्रलंबित प्रश्न जवळपास 29,000 कोटी रुपये या नोटीस आल्या होत्या। बऱ्याच कारखान्यांना जप्तीचे आदेश आले, बऱ्याच कारखान्यांची खाती गोठवल्या गेली आणि सुप्रीम कोर्टामध्ये 4 वेळा ही केस आम्ही साखर कारखान्यामार्फत लढत होतो, पण दुर्दैवानं आम्हाला यश आलं नाही। पूर्वीच्या सरकारमध्ये आम्ही खूप प्रयत्न केले पण त्या सरकारलाही त्याच्यामध्ये यश आणता आलं नाही। पण मागच्या 5 वर्षामध्ये पार्लमेंटमध्ये कायदा आणून त्यांनी त्या ठिकाणी 29,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा कायमचा रद्द करण्यात आला आणि इथून पुढे FRP पेक्षा जरी जास्त दर शेतकऱ्यांना कारखान्यांनी दिला तर त्याला साखर आयुक्ताची मान्यता घ्यायची आणि त्याला इथून पुढे इन्कम टॅक्स बसणार नाही। ही अमेंडमेंट, ही दुरुस्ती ही पार्लमेंटमध्ये केली
आणि त्यामुळं साखर उद्योग हा शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. तो इन्कम टॅक्स पासून मुक्त करण्याचा धोरणात्मक निर्णय की ज्याची मागणी आम्ही 30-35 वर्ष करत होतो ती मागणी पूर्ण करण्याचं काम हे कालच्या आमच्या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. चौथा महत्वाचा मुद्दा इथेनॉलची पॉलिसी. आता इथेनॉलच्या पॉलिसीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात प्रयत्न झाले, यश आलं नाही. 10 वर्ष आम्ही झगडत होतो, पण जसं मोदी साहेबांचं सरकार आलं तसं त्यांनी पहिल्यांदा 5% इथेनॉल मिसळण्याचं धोरण स्वीकारलं. पुन्हा 10% ब्लेंडिंगला परवानगी दिली आणि 2024-25 पर्यंत 20% इथेनॉलला निर्माण करायला परवानगी दिली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आज आपल्या देशामध्ये 600 कोटी लिटर एवढं इथेनॉल हे निर्माण करण्याचा निर्णय झालेला आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांना अधिक 2 पैसे आपल्याला कसे देता येतील, साखरेवरती अवलंबून न राहता आपल्याला अधिक कसा शेतकऱ्यांना दाम देता येईल या दृष्टीने मला वाटतं हे प्रयत्न झालेले आहेत. आणि त्याचा फायदा आज मोठ्या प्रमाणामध्ये फक्त 5 कोटी शेतकऱ्यांना नाही तर इथेनॉलचा फायदा 20% जर डिझेल पेट्रोल मध्ये जर ब्लेंडिंग झालं तर इथेनॉलचा दर सरासरी साधारणतः 60 रुपये आणि डिझेल आणि पेट्रोलचा दर सरासरी 100 रुपये. त्यामुळं हा फरक जर बघितला आपण तर ग्राहकाला सुद्धा मध्यम वर्गाला सुद्धा पेट्रोल डिझेलच्या मध्ये एक 15 ते 20% कपात इथेनॉल पेट्रोल डिझेल मध्ये मिक्स केल्यामुळं होऊ शकते. त्याचा फायदा व्हायला लागलेला आहे. मला वाटतं हा सुद्धा फार मोठा निर्णय मोदी सरकारच्या माध्यमातून झालेला आहे. आता इथेनॉल हे 3 प्रकारचं केलं जातं. एक सी मोलॅसिस पासून इथेनॉल केलं जातं. त्याचा दर आता 46 रुपये 66 पैसे एवढा पर लिटर गव्हर्नमेंटने केलेला आहे. म्हणजे हा दर यावर्षी 12% वाढला. दुसरं, या दरामध्ये यावर्षी 9 रुपये 41 पैशांनी हा दर वाढवलाय. म्हणजे जवळजवळ 15% वाढ सी हेवी पासून इथेनॉल करण्यामध्ये केंद्र सरकारने वाढवले. त्याचबरोबर बी हेवी मोलॅसिस हे 59 रुपये आणि 8 पैसे असा दर होता, तो आता प्रति लिटर 60 रुपये 73 पैसे करण्यात आलेला आहे. त्याचाही फायदा शेतकऱ्यांना झाला. आणि ऊसाच्या रसापासून काकवीपासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या दरामध्ये 63 रुपये 45 पैसे एवढा दर दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये प्रति लिटर वाढ करून आता तो दर 65 रुपये 61 पैसे झालेला आहे. सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन हे साखर उद्योगाला प्राप्त झालेले आहे. आता एकंदरीत वेगळं सहकारिता मंत्रालय निघाल्यामुळं माननीय अमित शाह साहेबांनी एनसीडीसी हे प्रामुख्यानं नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही सहकारातली रिझर्व्ह बँकच आहे. ही पार्लमेंटने स्थापन केलेली संस्था आहे, वित्त संस्था आहे, पण ही सहकारातली रिझर्व्ह बँक आहे. ह्याला बँकिंग स्टेटस नाही, पण ह्याला फायनान्शियल स्टेटस आहे. तर या एनसीडीसीच्या माध्यमातून पहिला आमच्या एनसीडीसीचं कर्ज वाटप हे 20,000 कोटीपेक्षा काही जास्त होत नव्हतं. पण गेल्या 2 वर्षामध्ये
आता 53,000 कोटी रुपयाचा कॉर्पस या एनसीडीसीच्या माध्यमातून सहकारातल्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या विविध संस्थांना अर्थसहाय्य करण्याचा एक धोरणात्मक निर्णय नवीन सहकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून झालेला आहे. त्याची वर्गवारी सांगायची जर झालं तर 10,000 कोटी साखर उद्योगाच्या उभारणी करता, त्याच्यामध्ये कोजेनरेशन आलं, त्याच्यामध्ये इथेनॉलचं आलं, त्याच्यामध्ये डिस्टलरीचं एक्सपान्शन आलं. 10,000 कोटी दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय आणि पोल्ट्रीचा व्यवसाय हा सहकार तत्वावरती या देशामध्ये वाढला पाहिजे. त्याला 6 ते 6.5% हे 10,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील. 5,000 कोटी रुपये ही ग्रेन बेस्ड डिस्टलरीज काढण्याकरता, म्हणजे मक्यापासून इथेनॉल करायचं, बीटरूट पासून इथेनॉल करायचं, त्याच्यानंतर तांदूळापासून इथेनॉल करायचं, गव्हापासून इथेनॉल करायचं. तर ह्याच्याकरता 5,000 कोटीची तरतूद या एनसीडीसीच्या माध्यमातून केलेली आहे. त्यानंतर आपल्या देशामध्ये हॉर्टिकल्चर वाढायला लागलेलं आहे आणि मग हॉर्टिकल्चर वरती लागणारा प्रक्रिया उद्योग जो आहे, मग त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज आलं, ग्रेडिंग आलं, पॅकिंग आलं, स्टोरिंग आलं, एक्सपोर्ट आलं. तर ह्याच्याकरता एक 5,000 कोटी रुपये ठेवलेले आहेत. आणि टेक्सटाईल पार्क आणि सूत गिरण्या आणि जिनिंग प्रेसिंग याच्याकरता 5,000 कोटी रुपये ठेवले. त्याचबरोबर एक नवीन संकल्पना पुढे आणली आता की ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये वैद्यकीय सेवेच्या गरजा फार वाढलेल्या आहेत आता. आणि म्हणून कुठलाही डॉक्टर, कुठलंही हॉस्पिटल हे व्यक्तिगत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करू शकत नाही. म्हणून सहकार तत्वावर जर हॉस्पिटल काढायचे असतील आणि एक 10 डॉक्टर एकत्र आले आणि त्यांनी एखादा हॉस्पिटलची एखादी सोसायटी स्थापन केली आणि ती सोसायटी जर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट खाली रजिस्टर केली, तर त्या सहकारी तत्वावरच्या हॉस्पिटलला 25 कोटी रुपयापर्यंत कर्ज देण्याचं एक धोरण आता मी स्वतः एनसीडीसीच्या बोर्डावर आहे. अशा प्रकारच्या काही नवीन नवीन पॉलिसीज आपण एनसीडीसीच्या माध्यमातून आणतोय. ऊस तोडणीचं यंत्र ज्याला आपण केन हार्वेस्टर म्हणतो, हा आता काळाची गरज आहे, कारण मजूर मिळत नाही. नवीन पिढी आता अत्यंत जिकरीचं आणि कष्टाचं ऊस तोडणीचं जे काम आहे ते करू शकत नाही. म्हणून आता केन हार्वेस्टरची एक 10,000 हार्वेस्टरची एक पॉलिसी ही आपण आता एनसीडीसी मार्फत आपण आणतोय. त्याच्यामध्ये 10% कॉन्ट्रीब्युशन कारखान्यांनी द्यावं आणि 90% लोन एनसीडीसीनं 7 वर्षाकरता 8 वर्षाकरता द्यावं, असा एक नवीन प्रस्ताव आम्ही तयार करतोय. त्याचबरोबर आता तिसऱ्यांदा मोदी सरकार आल्यानंतर एक साखर उद्योगाकरता पुढच्या 10 वर्षाचा एक रोडमॅप, ज्याला आपण विकसित भारत अंतर्गत एक ऍक्शन प्लॅन ज्याला म्हणतो आपण साखर उद्योगाचा, तो तयार करायचं काम चाललेलं आहे. म्हणजे थोडक्यात जर ह्या सगळ्या गोष्टीचं समरी करायचं असेल तर साखर उद्योग हा प्रामुख्याने शेतकऱ्याच्या मालकीचा आहे. आणि म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जेवढं काम मोदी सरकारने केलेलं आहे तेवढं काम यापूर्वीच्या काळामध्ये कुणीही केलेलं नाही. हे ऑन रेकॉर्ड आहे. आणि म्हणून साखर उद्योगाला त्यांनी आता ऊर्जा उद्योगाचा दर्जा द्यायचं काम सुरू केलं. कारण साखर कारखानदारीमध्ये आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाचं हे आर्थिक, सामाजिक आणि सर्व थरातल्या सर्वसामान्य लोकांचं जीवन हे ह्या साखर उद्योगाशी निगडीत आहे.
मी मगाशी म्हणल्याप्रमाणे 5 कोटीपेक्षा अधिक शेतकरी हा प्रत्यक्षपणे ऊसाची शेती करतो, तो उत्पादक शेतकरी आहे। 7.5 ते 8 लाख साधारणतः देशामध्ये साखर उद्योगामध्ये काम करणारा कर्मचारी अधिकारी वर्ग आहे आणि जवळजवळ 40 ते 50 लाख या देशामध्ये ऊस तोडणीचा व्यवसाय करणारा मजूर वर्ग आहे की ज्याचं संपूर्ण उपजीविकेचं साधन हे साखर कारखान्यावरती आहे। त्याचबरोबर दरवर्षी 50,000 कोटीपेक्षा अधिक उलाढाल ही फक्त महाराष्ट्रामध्ये होती आणि देशामध्ये 1.5 लाख कोटीपेक्षा अधिक उलाढाल फक्त एकट्या साखर उद्योगामध्ये होते। आणि म्हणून देशाच्या उत्पादनामध्ये आणि देशाच्या औद्योगिकीकरणाच्या धोरणामध्ये साखर उद्योगाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि म्हणून हा व्यवसाय सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे, व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि त्याही पेक्षा समाजातल्या बऱ्याच घटकांचा संसार प्रपंच हा प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे या व्यवसायावरती अवलंबून आहे। एकंदरीत राज्य आणि केंद्र सरकारला 5,000 कोटीपेक्षा अधिक रक्कम आम्ही कर रूपाने देतो। म्हणजे 1 पोतं साखरेचं जर विकलं तर आम्हाला 165 ते 170 रुपये हा जीएसटी भरावा लागतो। डिस्टलरीमध्ये जर प्रोडक्शन केलं, इथेनॉलला जर आम्ही गेलो तर आम्हाला 5% जीएसटी भरावा लागतो। जर आम्ही पोर्टेबल अल्कोहोल, एक्स्ट्रान्युट्रल अल्कोहोल किंवा रेक्टिफाईड स्पिरिट केलं तर आम्हाला 18.5% जीएसटी भरावा लागतो। आणि काही कारखाने जर कंट्री लिकर किंवा बॉटलिंग प्लांट मध्ये जर गेले तर त्यांना 28% पेक्षा पुढे त्यांना जीएसटी भरावा लागतो। म्हणजे एकंदरीत राज्य आणि केंद्र सरकारचं सुद्धा उत्पन्नाचं साधन हे मोठ्या प्रमाणामध्ये कर रूपाने सुद्धा या उद्योगाच्या माध्यमातून मिळतंय। तर अशा पद्धतीनं मोदी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे भरीव काम केलेलं आहे ते सर्वच राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत आपल्या मार्फत जावं। आता मला ही पत्रकार परिषद पुण्याला किंवा मुंबईला घेता आली असती, पण तरी सुद्धा ग्रामीण भागामध्ये जेवढं तुम्हाला ह्या गोष्टी, कारण रोज तुम्ही त्या ह्या प्रवाहामध्ये आहात आणि म्हणून माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण आणि जे कोणी आले नसतील त्यांना या आजच्या पत्रकार परिषदेची इत्थंभूत माहिती आपण द्यावी आणि मग ज्या ज्या माहितीच्या आयुधाच्या माध्यमातून आपल्याला ते प्रकाशित करता येईल तशा पद्धतीचा आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करावा। विषय बरेच आहेत अजूनही त्याच्यातले, पण वेळ कमी आहे कारण प्रचाराची रणधुमाळी चालू आहे। मला पण बऱ्याच ठिकाणी आता जायचंय, तरी सुद्धा म्हणून सकाळी सकाळी अचानकपणे आपल्याला या ठिकाणी बोलवलं आणि पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, सगळ्या साखर उद्योगामध्ये काम करणाऱ्या सर्वांना मी नम्र आवाहन करतो की आपला व्यवसाय कोण चालवतं, आपल्या व्यवसायासाठी मदत कोण करतं, आपल्याला भविष्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक जीवन परिवर्तित कोण करतं ह्याच्या पाठीमागे आपण ठाम उभा राहावं आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सर्व लोकांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करावं। आम्ही कामाचा अजेंडा घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे, आम्ही केलेली कामं तुमच्या समोर मांडलेली आहेत आणि म्हणून लोकांना लोकशाहीमध्ये ह्या निवडणुका ह्या विकास कामासाठी असतात। निवडून गेलेला लोकप्रतिनिधी हा विकास कामासाठी बाधित असतो, त्याची जबाबदारी आहे
आणि फॉर्म झालेलं सरकार किंवा प्रस्थापित झालेलं सरकार सत्तेतलं हे लोकांसाठी असतं हे आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही लोकांना पुन्हा तिसऱ्यांदा आम्हाला संधी द्यावी असं नम्र आवाहन करतो. आपण आलात, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद.